नमस्कार मित्रांनो मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अथर्व पूर्ण घरामध्ये बाहेर सगळीकडे काही मीराला शोधत असतो. अनन्याचा हा प्रँक अथर्ववरती नक्की काय होणार आहे त्याच्यावरती अथर्व म्हणतो की मोबाईल घेऊन मीराचं फिरत असतो. अनन्या ते पाहते. अंबिकाही तिथेच असते. अंबिकाही विचार करत असते की अरे, मी तर मीराला सगळीकडं काही शोधलं तरी काही सापडत नाहीये, ती कुठे गेली नक्की. अनन्या म्हणते, अरे दादा, तू मीरा वहिनीचा मोबाईल घेऊन काय करतोयस तू नक्की? सापडली का बघ ना रे, ती कशी काय सापडणार झाली आपल्याला. अथर्व तोपर्यंत रूममध्ये जातो. तोपर्यंत अंबिका म्हणते, अरे मीरा कुठे गेली, मला खूप काळजी वाटते तिची, नक्की कुठे गेली आहे. आणि तेच बोलणं मंजिरी ऐकते. मंजिरी मनातल्या मनात बोलते, अरे ही मीरा कुठे गेली असेल, कशासाठी, काही कारण असेल आणि मला कसं माहीत नाही ती घरातून गायब झाली आहे ते. मंजिरीला असं वाटतं की महागौरी पशीच गेली का काय, त्या म्हातारीच्या पाठीमागेच. असं काय म्हणल्यानंतर मंजिरीला थोडासा डाऊट येतो. परत इथे अथर्व रूममध्ये येतो. सगळी काही ऑफिसला जायची तयारी करत असतो. तोपर्यंत अंबिकाही तिथेच येते. अंबिका अथर्वकडे पाहतच राहते. अथर्व आपला नॉर्मल असतो. त्याला वाटतं की अनन्या त्याच्यावरती प्रँकच करते. तोपर्यंत अथर्व इकडे तिकडे पाहते तर काय, अथर्वला काही वॉच घावत नसते. आणि तोपर्यंत अंबिकाचं लक्ष त्या घड्याळाकडे जातं आणि ते पेपरच्या खाली घड्याळ असतं. मीराने व्यवस्थितच ठेवला असेल अंबिका असं म्हणत असते. अंबिका तिच्या जादूने ते पेपर खाली पाडते आणि अथर्वला ते घड्याळ दिसतं. अनन्या येते. म्हणते, अरे अथर्व दादा, तू एवढा शांत का आहेस, आपली वहिनी सापडत नाहीये, तू शोध ना तिला. अथर्व म्हणतो, बास कर आता तुझा हा प्रँक, मला माहिती आहे हा जुना प्रँक आहे, किती दिवस माझ्याबरोबर करणार आहेस तू, बास कर. असं काही म्हणल्यानंतर अनन्या म्हणते की नाही रे दादा, मी प्रँक वगैरे काही करत नाही आहे, तू जरा सिरियस घे ना, वहिनी कुठे गेले ते काही कळलं नाही आहे आपल्याला. तो अथर्व म्हणतो की माझ्याबरोबर काही चेष्टा मस्करी करू नकोस, कुठे गेली तुला चांगलंच माहिती आहे. तोपर्यंत असं काही झाल्यानंतर अथर्व जातो त्याचं आवरून इथे ऑफिसमध्ये जाणार. तोपर्यंत ते टेबलवरती सगळे काही नाश्त्यासाठी बसलेले असतात. तोपर्यंत नर्मदा येते. मंजिरीला म्हणते, वहिनी मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे. दादासाहेब तोपर्यंत अथर्वकडे पाहतात. म्हणतात की अरे अथर्व, आज काय शर्टाचे बटन काय खालीवर झालेत का काय, तुझी लक्ष कुठं आहे तुझं. अथर्व पाहतो तर काय, सगळी काही शर्टाची बटन त्यानं चुकीची लावलेली असतात. दादासाहेब म्हणतात, मीरा अशी मुलगी नाही आहे ती घर सोडून जाणार इथली, ती कुठेतरी बाहेर गेली असेल, येईलच इतक्यात. तोपर्यंत असं काही म्हणल्यानंतर सगळे काही नाश्त्याला बसलेले असतात. माया पटकन मंजिरीच्या कानामध्ये म्हणते की अहो, तुम्हाला वाटतंय का त्या जी काही आत्मा आहे ना तिच्याबरोबरच ही मीरा गेली असं मला वाटतंय. मंजिरी म्हणते असं काही बोलल्यानंतर माया पटकन तिथे शांत बसते, काहीही बोलत नाही मंजिरीच्या समोर. नर्मदा मंजिरीसाठी गजरा घेऊन येलेले असते, कारण नर्मदाच्या मनामध्ये असतं की मंजिरीच्या गळ्यातलं मंगळसूत्र ते खाली पडलं की त्यातला तो खडा फुटणार. तोपर्यंत नर्मदा म्हणते की दादा, तूच घाल ना वहिनीच्या म्हणजे केसामध्ये गजरा. तोपर्यंत दादासाहेब म्हणतात, नाही गो, सगळ्यांच्या समोर मी जर घातला तर तुझी वहिनी खूप लाजेल, तूच घाल ना. तोपर्यंत नर्मदा म्हणते, हो ठीक आहे दादा, मीच घालते. तोपर्यंत मंजिरी नर्मदाकडं पाठ करून उभी राहते. नर्मदा आपली केसामध्ये गजरा माळते. मंजिरी म्हणते, अगं बास कर की, सगळा कशाला मला देतेस. म्हणजे नर्मदा म्हणते, अगं वहिनी घाल ना, दादा एवढा तुला हट्टाने सगळं काही म्हणतोय घाल वगैरे, तर तू कशाला नाही म्हणतेस. मंजिरी आपली घालते गपचूप. नर्मदाचं काम चालू असतं की गजरा घालत मंगळसूत्राचं हुक ते मागचं काढते आणि ते मंगळसूत्र खाली पडणार. तोपर्यंत मंजिरीच्या हातामध्ये ते येतं. मंजिरी त्या मंगळसूत्राला वाचवते, नाहीतर ते खाली पडलं असतं तर तो खडा फुटला असता आणि मंजिरीचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं. तोपर्यंत मंजिरीच्या हातामध्ये तो म्हणजे मंगळसूत्र येतं. नर्मदाला वाटतं की ते मंगळसूत्र खालीच पडलं आहे, म्हणून ती म्हणते, खरंच माझं मनातली गोष्ट आज पूर्ण झाली आहे, माझी इच्छाच पूर्ण झाली आहे आज. नर्मदा असं काही बोलल्यानंतर मंजिरीच्या हातामध्ये मंगळसूत्र असतं. नर्मदाकडं ती खूप रागाने पाहत असते, कारण तिला मंगळसूत्र म्हणजे तिचा जीव की प्राण असतो.
असं काही झाल्यानंतर ना परत मंजिरी ते मंगळसूत्र मुठीमध्ये घेऊन नर्मदाच्या सनकीने कानाखाली मारते. सगळे काही खुर्चीवरनं उठून उभा राहतात. म्हणतात की मंजिरी काय झालं, काय नर्मदाने काय केलं? मंजिरी म्हणते मला चांगलंच माहिती आहे आणि तिलाही माहिती आहे, कोणाला सांगायची काही गरज नाही आहे. नर्मदा म्हणते अगं वहिनी, मी तर तुझ्या केसामध्ये ते गजरा घालत होते, दुसरं काही नाही. तो पण मंजिरी म्हणते हो मला माहिती आहे तू काय करत होतीस, ती सत्य मला काय बोलायला लावू नकोस तू. असं काही बोलल्यानंतर ना तोपर्यंत इकडे नर्मदा आपली रडत रडत दादासाहेबांना म्हणते दादासाहेब बघा ना, मी तर आपला वहिनीला गजरा घालत होते, पण बहिणीने जरा वेगळंच काहीतरी इथे समजलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.